बघा आता क्वेश्चन नंबर 2 मधला जो बी आहे तो दिलेला आहे बघा, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ 1/x² 3x + 2dx. ठीक आहे. तर बघा आता इथं कोइफिशियंट ऑफ एक्स काय आहे 1 आहे. मग कोइफिशियंट ऑफ एक्स 1 आहे आणि हा काय इंटिग्रल ऑफ द फॉर्म आहे. मग बघा याचं सोल्युशन कसं येईल. सोल्युशन लेट्स I is equals to इंटिग्रेशन ऑफ 1/x² + 3x + 2dx. ठीक आहे. मग इथं इंटिग्रल ऑफ द फॉर्म आहे. इंटिग्रल ऑफ द फॉर्ममध्ये काय हा 1/ax² + bx + c आहे. ठीक आहे. मग या असं जर असेल आणि इथं एक्सचं कोइफिशियंट काय 1 पण आहे. मग इथं लिहायचं हिअर कोइफिशियंट ऑफ x² इज 1. मग आता काय करायचं, कोइफिशियंट ऑफ एक्स जर 1 असेल तर थर्ड टर्म फाइंड आउट करायची. काय करायची, थर्ड टर्म. मग इथं लिहायचं थर्ड टर्मचा फॉर्म्युला. बघा थर्ड टर्म लिहायचं, थर्ड टर्म is equals to bracket of 1/2 into coefficient of x. मग कोइफिशियंट ऑफ एक्स किती इथं 3. ठीक आहे. मग हा 3 काय करायचं इथं पुट करायचं. मग 1/2 into 3 ब्रॅकेट स्क्वेअर, इथं ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे फॉर्म्युल्यामध्ये. मग इथं काय येणार 3/2चा स्क्वेअर. 3/2चा स्क्वेअर म्हणजेच काय येणार 9/4. मग आता हा जो आपला थर्ड कोइफिशियंट आला आहे, थर्ड टर्म आली. थर्ड टर्म काय करायची, त्या इक्वेशनमध्ये ॲड करायची आणि सबस्ट्रॅक्ट करायची. काय करायची, ॲड आणि सबस्ट्रॅक्ट करायची. ठीक आहे. मग हा आला आपला थर्ड टर्म. मग इथं लिहा, वाटलं याला इक्वेशन 1 द्या. मग इथं लिहायचं ॲडिंग and subtracting third term in equation 1. मग इक्वेशन 1 मध्ये ॲड आणि सबस्ट्रॅक्ट करायची. ठीक आहे. मग इक्वेशन 1 काय होणार, I is equals to इंटिग्रेशन ऑफ dx upon x² + 3x + 2. मग इथे येणार एकदा प्लस एकदा मायनस घेऊ. ठीक आहे. 9/4 आणि प्लस 9/4. ठीक आहे. एकदा ॲड केली, एकदा सबस्ट्रॅक्ट केलं. मग आता बघा इथं काय करायचं, हा जो प्लस 9/4 आहे तो इकडे घ्या आणि हा इकडे घ्या. ठीक आहे. रिअरेंजमेंट करायची. मग इथं काय येणार I is equals to इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन, बघा dx अपॉन हा आहे x² + 3x + 9/4. ठीक आहे. आणि हा +2 - 9/2. तर बघा इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हे म्हणजे काय बघा, x² + 3x + 9/4 म्हणजेच काय x + 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे. बघा नाही तुम्ही याचं एक्सपान्शन करून बघा a + b ब्रॅकेट स्क्वेअरनुसार. आणि हा जो 2/9 आहे, या 2/9ला आपण काय करू शकतो, 2/9 नाही, 2 - 9/4. मग बघा इथं 2 - 9/4. मग याचं एक्सपान्शन करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. 8 - 9/4 म्हणजेच काय येणार ते -1/4. ठीक आहे. आणि -1/4ला काय लिहू शकतो आपण, मायनसमध्ये 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो. ठीक आहे. मग बघा आता या असं लिहायचं. मग इथं काय येणार I is equals to इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन
इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन बघा हा जो एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 9/4 जे याच्या रिप्लेसमेंटमध्ये आपण लिहिणार आहे एक्स प्लस 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि ते येणार -1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. मग आता बघा हा आला एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा फॉर्म, बरोबर. मग आता ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा फॉर्म जर आला तर याचा फॉर्म्युला लिहायचा बघा. मग इथं लिहू आपण स्टँडर्ड फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन एक्स स्क्वेअर मायनस एक्स ए स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येतं 1/2a लॉग ऑफ मॉड ऑफ. ठीक आहे. मग एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए ब्रॅकेट कंप्लीट मॉड कंप्लीट प्लस सी. ठीक आहे. मग आता याच्यानुसार बघा इथं एक्स म्हणजे काय, एक्स म्हणजे बघा इथं पूर्ण एक्स प्लस 3/2 ची टर्म आहे. ठीक आहे. अँड ए म्हणजे काय 1/2a. मग आता याच्यानुसार काय करायचं, याच्यामध्ये पुट करायचं. मग आय इज इक्वल्स टू मग बघा 1/2a 1/2 इंटू ए किती आपला इथं 1/2a. ठीक आहे. त्याच्यानंतर ना लॉग ऑफ मॉड ऑफ. मग बघा मॉड ऑफ एक्स म्हणजे काय एक्स प्लस 3/2 मायनस 1/2 अपॉन पुन्हा इथं काय येणार अपॉन एक्स प्लस मग बघा एक्स प्लस ए. मग एक्स म्हणजे काय इथं एक्स प्लस 3/2 प्लस ए म्हणजे काय इथं 1/2. मग बघा हा मॉड कंप्लीट आणि प्लस सी. ठीक आहे. मग आता आपण याला पुढच्या पेजवरती घेऊन जाऊ आणि पुढं सॉल्व करू. बघा मी इथून कॉपी करतो हे कंट्रोल सी. ठीक आहे. बघा हे मागच्या पेजवरून आपण इकडं कॉपी करून आणलं आहे. ठीक आहे. मग बघा इथं आता याच्यामध्ये काय होईल हा टू कॅन्सल झाला म्हणजे इथं काय राहिलं फक्त 1 राहिलं. आणि बघा आता पुढं इथं काय करायचं आपल्याला बघा इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो आपण. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही कारण 3/2 आणि 1/2 आहे दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. इथं पण 3/2 प्लस 1/2 आहे दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. आपण डायरेक्ट ॲडिशन करू शकतो. ठीक आहे. मग इथं येणार आय इज इक्वल्स टू मग इथं काय राहिलं आय इज इक्वल्स टू 1/1 लॉग ऑफ मॉड ऑफ बघा एक्स प्लस 3 - 1/2 अपॉन इथं काय राहिलं एक्स प्लस 3 + 1/2. ठीक आहे. मग बघा हा मॉड कंप्लीट प्लस सी. मग इथं काय राहिलं आय इज इक्वल्स टू लॉग ऑफ मॉड ऑफ बघा एक्स प्लस आता इथं 3 - 1 किती येणार आहे 2 म्हणजे 2/2 अपॉन इथं काय राहिलं एक्स प्लस 3 + 1 किती येणार आहे 4 येणार आहे 4/2 मॉड कंप्लीट प्लस सी. म्हणजेच आय इज इक्वल्स टू काय येणार लॉग ऑफ बघा इथं येणार एक्स प्लस आता 2/2 काय 1 येणार आहे म्हणजे 2 4. ठीक आहे. म्हणजे मग इथं किती येणार एक्स प्लस 1 अपॉन एक्स प्लस 2 प्लस सी येणार. ठीक आहे. मग हे काय आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे. मग बघा आपलं आन्सर आलं लॉग ऑफ एक्स प्लस 1 अपॉन एक्स प्लस 2 प्लस सी. बघा परत एकदा सांगतो मी इथं काय होतं कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर काय होतं 1 होता. ठीक आहे. आणि मग आपण इथं थर्ड टर्म फाइंड आउट केली. मग थर्ड टर्मचा फॉर्म्युला काय राहतो 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर
मग यक्सचं कोएफिशियंट किती इथं 3 आहे, म्हणून इथं 1/2 × 3 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर. 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय, 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच 9/4, कारण की स्क्वेअर जर केला 3चा तर 9 होतो आणि 2चा 4 होतो. ठीक आहे. मग काय करायचं, ॲडिंग अँड सबस्ट्रॅक्टिंग थर्ड टर्म इन इक्वेशन 1. मग या इक्वेशन 1मध्ये ॲड आणि सबस्ट्रॅक्ट करायची. मग इथं आपण ॲड आणि सबस्ट्रॅक्ट केली बघा. मग थोडंसं रिअरेंजमेंट केलं, 9 + 4 इकडे लिहिलं आणि 2 - 9/4 इकडच्या साईडला लिहिलं. ठीक आहे. इथं 9/4 आहे. मग हा जो 9/4 आहे, हा 9/4 म्हणजे काय आहे, आणि x² + 3x + 9/4 म्हणजे काय, x + 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे. आणि 2/9/4 काय आहे, 8 - 9/4 -1/4 आणि हा मायनस बाहेर घेतला आणि 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर लिहिलं. ठीक आहे. याला मग याच्यानुसार इथं आलं x + 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर -1/2 ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजेच हे आलं इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x² - a². मग त्याचं येतं 1/2a log of x - a अपॉन x + a + c. ठीक आहे. मग याच्यानुसार आपण याचं एक्सपान्शन केलं, मग आपल्याला आन्सर भेटलं log of x + 1/x + 2 + c. ठीक आहे. मग आता नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करू आपण.